राजगिरा पराठा बनवण्यासाठी मी आज इथं 3-4 उकडलेले बटाटे घेतलेत आणि 1 वाटी राजगिरा घेतलाय. तर अगोदर आपल्याला राजगिरा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचा आणि एकदम सुरीच्या चाळणीने चाळून घ्यायचा किंवा आपण मैदा चाळतो त्या चाळणीने चाळून घ्यायचा. थोडंसं पीठ आपल्याला त्यातलं बाजूला काढून ठेवायचं पराठे लाटण्यासाठी आणि हे किसलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे. थोडंसं लाल तिखट टाकायचं. तुम्ही यात हिरवी मिरची घालू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. मस्त असा त्याचा गोळा मळून घ्यायचा. नंतर थोडंसं तूप लावून पुन्हा तो गोळा एकदम मऊ करून घ्यायचा. हे पीठ आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं. नंतर तुम्हाला जेवढे पराठे लावायचे लहान मोठे त्या आकाराचा थोडासा त्याचा उंडा घ्यायचा आणि राजगिऱ्याच्या पिठामध्ये बुडवून हे पराठे लाटायचे. हे पराठे थोडेसे हळूवार लाटावे लागतात. आता आपला पराठा लाटून झालेला आहे. तव्याला थोडंसं तूप लावायचं आणि दोन्ही बाजूनी पराठा छान लालसर भाजून घ्यायचा. पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याचं आपले उपासाचं जे बेसन करतो त्याच्याबरोबर कशावरही खाऊ शकता. मस्त असे आपले हे उपासाचे राजगिरा पराठा तयार आहे. आवडल्यास लाईक करा आणि नक्कीच ही रेसिपी ह्या उपासामध्ये करून पहा.